नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा-टी-ई-टी पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे परिसर अभ्यास। सराव 1 मध्ये आपण अतिमहत्त्वाचे 30 प्रश्न पाहणार आहोत जे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील। तत्पूर्वी तुम्ही आपलं जे ओएसिस करियर पॉईंटचं ॲप आहे या ॲपमध्ये 2013 पासून ते आतापर्यंत झालेले ओल्ड पेपर सब्जेक्ट वाईज सोडू शकतात, त्याचबरोबर व्ह्यू करू शकता आणि व्हिडिओ देखील पाहू शकता। त्याचबरोबर सब्जेक्ट वाईज तुम्हाला सराव पेपरसुद्धा तिथं तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। ते तुम्ही पेपर सोडू शकता, व्ह्यूज करू शकता आणि विश्लेषणाचा व्हिडिओ देखील पाहू शकता। तुम्हाला प्ले स्टोरवरून ॲप डाउनलोड करता येईल किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे। तर अधिक वेळ न घेता आपण लगेच परिसर अभ्यासाचे 30 अतिमहत्त्वाचे सराव प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे, परंपरेनुसार कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक कोणाला मानले जाते? पर्याय 1 नारद मुनी, संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर। तर कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक ठरतात नारद मुनी, पर्याय क्रमांक 1। आता थोडंसं आपलं कन्फ्युजन होऊ शकतं, कारण संत नामदेव जे आहेत हे महाराष्ट्रातील कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक आहेत, लक्षात ठेवा। महाराष्ट्रातील कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक आहेत कोण? संत नामदेव। म्हणजे जर प्रश्न जर आपल्याला एकदम असा विचारला असता की महाराष्ट्रातील आद्य कीर्तनकार कुणाला म्हटलं जातं, तर संत नामदेवांना। परंतु इथं तुम्हाला प्रश्न विचारला परंपरेनुसार कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक, म्हणून उत्तर येईल नारद मुनी। ठीक आहे, संदर्भासाठी तुम्ही वर्ग 10वीच्या इतिहासामध्ये या 1-2 प्रकरणावर जास्त प्रश्न विचारतात, म्हणून आपण हा प्रश्न क्रिएट केलेला आहे। ठीक आहे, थोडक्यात इतर पर्याय संत ज्ञानेश्वर यांचे आपल्याला ग्रंथ विचारतात, म्हणजे भावार्थ दीपिका, त्यालाच आपण ज्ञानेश्वरी असं म्हणतो, अमृतानुभव आहे, चांगदेव पासष्टी आहे, संत तुकारामांची गाथा प्रसिद्ध आहे, हे सुद्धा तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा। त्यानंतर प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेत पुढीलपैकी कोणाचे सहकार्य मिळाले नाही? येसाजी कंक, तानाजी मालुसरे, यशवंतराव मोरे, कान्होजी जेधे। सहकार्य मिळाले नाही म्हटले ते बघा। येसाजी कंक तर स्वराज्याच्या पायदळाचे प्रमुखच होते, म्हणजे हे तर बरोबरच असणार आहे। तानाजी मालुसरे आपल्याला माहिती आहे, तानाजी मालुसरे म्हटलं की आपल्यासमोर कोंढाणा किल्ल्यावरचा तो पराक्रम आठवतो, म्हणजे हे पण बरोबर असणार आहे, कारण की यांचं स्वराज्य स्थापनेत खूप मोठा सिंहाचा वाटा आहे। यशवंतराव मोरे, आता यशवंतराव मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध केला होता, म्हणूनच महाराजांनी 1656 मध्ये जावळीवर आक्रमण करून मोऱ्यांकडून जावळी हस्तगत केली होती आणि नंतर आपल्याला माहिती आहे की रायगड किल्लासुद्धा हस्तगत करण्यात आलेला होता। म्हणून स्वराज्य स्थापनेमध्ये यशवंतराव मोरे यांचेच सहकार्य मिळालेले असं म्हणावं लागेल, कारण कान्होजी जेधे हे रोहिड खोऱ्यामध्ये स्वराज्य स्थापनेमध्ये त्यांनी साथच दिली शिवरायांना। ठीक आहे, म्हणजे पर्याय 3च उत्तर आहे। नेक्स्ट, चुकीची जोडी ओळखायची आहे बघा। दर्पण बाळशास्त्री जांभेकर, तर हे बरोबर आहे। दर्पण वृत्तपत्र आपल्याला माहिती आहे की मराठीतलं पहिलं वृत्तपत्र आहे। 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं होतं। बेंगॉल गॅझेट हे भारतातलं पहिलं वृत्तपत्र आहे, हे पण लक्षात ठेवा, वाटलंच तर तुम्ही लिहून घ्या। हे भारतातलं पहिलं वृत्तपत्र विचारलं तर बेंगॉल गॅझेट, जे इंग्लिशमध्ये छापल्या गेलं होतं, आणि मराठीतलं पहिलं वृत्त विचारलं तर दर्पण, जे बाळशास्त्री जांभेकरांनी। बेंगॉल गॅझेट कुणी सुरू केलं होतं? जेम्स हिकीनं सुरू केलं होतं 29 जानेवारी 1780, आणि दर्पण सुरू झालं होतं 6 जानेवारी 1832। त्यानंतर केसरी भाऊ महाजन, आता हे रॉंग आहे बघा, तर हे पण बरोबर आहे। केसरी भाऊ महाजन ही जोडी चुकीची आहे, कारण केसरी हे वृत्तपत्र सुरू केलं होतं आगरकरांनी आणि टिळकांनी, आणि आपल्याला माहिती आहे की केसरीचे पहिले संपादक आगरकर होते। ठीक आहे, भाऊ महाजनांचं जे वृत्तपत्र आहे ना, तर ते भाऊ महाजनचं वृत्तपत्र होतं प्रभाकर, हे आपल्याला माहीत पाहिजे होतं, म्हणून हाच चुकीचा पर्याय, म्हणून हेच उत्तर आहे। कारण का? कारण पर्याय 4 मध्ये जे दीनबंधू दिले कृष्णराव भालेकर
हे बरोबर आहे. कृष्णराव भालेकरांनी दिनबंधू हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. ते महात्मा फुले यांचे सहकारी होते, आपल्याला माहिती आहे. म्हणजे 1, 2, 4 बरोबर आहे. तिसरंच काय आहे? रॉंग आहे. त्यानंतर विसंगत पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर बघा, पश्चिम बंगालमध्ये खरगपूर येथे 1951 साली देशातील पहिल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ज्याला आपण IIT असं म्हणतो, या संस्थेची स्थापना झाली. तर बरोबर आहे. याच्यामध्ये आपला एक प्रश्न पण कव्हर झाला की देशातली पहिली IIT कोणती आहे, तर पश्चिम बंगालमधील खरगपूर. संयुक्त राष्ट्रसंघाने 1970 हे जागतिक शैक्षणिक वर्ष म्हणून घोषित केले. हा सुद्धा विधान बरोबर आहे. त्यानंतर 1975 शैक्षणिक कार्यासाठी उपग्रहाचा वापर करणे सुरू झाले. आपल्याला माहिती आहे की सरकारने एक साईट नावाचा प्रकल्प सुरू केला होता, ज्याला आपण सॅटेलाईट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट असं म्हटलं गेलो. आणि तेव्हापासूनच उपग्रहाच्या मार्फत म्हणजे शैक्षणिक कार्यक्रम वगैरे राबवले गेले होते टी व्हीच्या संदर्भानं. म्हणजे तिसरं पण बरोबर ठरते बघा, तिसरं बरोबर. चौथं काय? इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना 1989 दिल्ली येथे झाली. तर नाही, ती स्थापना झाली होती 1985. म्हणजे चौथं रॉंग आहे. म्हणजेच विसंगत कोण आहे मग? तर पर्याय क्रमांक 4 उत्तर घ्यावं लागेल आपल्याला. हाच विसंगत आहे. कारण इथे 1989 आपल्या महाराष्ट्रातलं पहिलं विद्यापीठ स्थापन झालं बघा, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ. कधीला स्थापन झालं? 1990. आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ 1985. ठीक आहे. त्यानंतर तमाशा सादरीकरणात खालील प्रमाणे क्रम असतो: वग, गवळण, गण, गण, गवळण, वग, गवळण, वग, गण, गण, वग, गवळण. तर हा सुद्धा तुम्हाला 10वीच्या इतिहासाच्या बुकमध्ये याबद्दलची माहिती भरपूर आलेली आहे. जनरली आपल्याला हे माहीत पाहिजे असते की तमाशा या नाट्यप्रकारामध्ये नेमकं कोणता क्रम असतो. तो सुरुवातीला असतो गण असतो बघा. 1 नंबरला काय असतो? गण असतो. म्हणजे इथं गणेश वंदना गायली जाते. ठीक आहे. नंतर 2 नंबरला असते गवळण. त्यानंतर गवळण सादर केली जाते. आणि 3 नंबरला असतो वग. म्हणजे तमाशाच्या दुसऱ्या भागामध्ये ह्या असतो, जे मुख्य नाटक जे असतं ना, त्याला आपण वग असं म्हणतो. ठीक आहे. वग असतो 3 नंबरला. म्हणजे 3 नंबरला वग कुठे? इथे बघा. म्हणजे पर्याय क्रमांक 2. या पद्धतीनं तमाशाचं सादरीकरण होतं. सुरुवातीला गण, मग असते गवळण आणि मग असतो वग. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत या पदावरील व्यक्ती कोणते काम पाहत असे? सरकारी आज्ञापत्रे तयार करणे. हे तर नाही. हे काम कुणाचं आहे? हे काम आहे सचिवाचं. ठीक आहे. त्यानंतर परराज्याशी संबंध ठेवणे. हे उत्तर बरोबर आहे. सुमंत यांना परराज्याशी संबंध वगैरे पाहावं लागायचे. ठीक आहे. त्यानंतर राज्याचा जमा खर्च पाहणे. राज्याचा जमा खर्च पाहण्याचं काम होतं अमात्याकडं. आणि पत्रव्यवहार सांभाळण्याचं काम होतं मंत्र्यांकडं. मंत्री. ठीक आहे. म्हणजे आपलं सुमंतचं काय काम आहे? तर परराज्याशी संबंध ठेवणे. म्हणजे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे 1994 DPEP कार्यक्रम यासाठी सुरू करण्यात आला: प्राथमिक शिक्षण सार्वत्रिकरण, माध्यमिक शिक्षण सार्वत्रिकरण, उच्च शिक्षण सार्वत्रिकरण आणि पर्याय 1, 2, 3. तर DPEPचा मुख्य जो उद्देश होता तो होता प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे. DPEP म्हणजे डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्रॅम. म्हणजे तुम्हाला फुल फॉर्म जरी माहीत असता तरी बघा, जे शिक्षक आहेत ऑलरेडी त्यांना लगेच हे लक्षात येणार आहे. बघा, प्राथमिक शिक्षणाच्या प्रचारासाठी आणि सुधारणासाठी 2 महत्त्वाचे, प्रसार आणि सुधारण्यासाठी 3 महत्त्वाचे सरकारनं प्रोग्राम सुरू केले होते. पहिला म्हणजे 1988चा खडूफळा मोहीम. हे एक लिहून घ्या वाटलंसं तुम्ही. 1988ची खडूफळा मोहीम प्राथमिक शिक्षणासाठी. ठीक आहे. प्रसार आणि सुधारणासाठी. नंबर 2 प्रोग्राम होता 1994चा DPEP प्रोग्राम, जे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि 3 पण महत्त्वाचा आहे, कारण की तो परीक्षेला येऊ शकतो.
मध्यान्ह भोजन योजना 1995ची मध्यान्ह भोजन योजना, हे सुद्धा थोडंसं लिहून घ्या, कारण असे प्रश्न तुम्हाला एक्झामला विचारले जाऊ शकतात, कारण याच्या अगोदर तुम्हाला खडूफळा मोहीम विचारली होती. त्यानंतर जोड्या जुळवायच्या आहेत. तर जोड्या जर आपण बघितलं, बघा जोड्या जुळवणं खरं तर इझी क्वेश्चन असतो. आपल्याला साधारणपणे एक जरी जोडी जुळवता आली तरी पण आपलं म्हणजे 1-2 जरी जोड्या जुळवता आल्या तरी पण आपलं उत्तर बरोबर येऊ शकतं. आता बघा याच्यामध्ये पहिली अणुचाचणी, महिला आयोग, चिपको आंदोलन, लाटणे मोर्चा. आता महिला आयोग च्या ज्या अध्यक्षा होत्या त्या होत्या डॉक्टर फुलरेणू गुहा, म्हणजे डीचं 2 मात्र 2 ठिकाणी. मग आता पहिली अणुचाचणी डॉक्टर होमी सेठाना यांच्याशी संदर्भात आहे, म्हणजे सीचं 1. म्हणजे आता आपल्याला उत्तर जवळपास बघा चिपको आंदोलन हे आहे चंडीप्रसाद भट्ट, आणि लाटणे मोर्चा काढला होता मृणाल गोरे यांनी, म्हणजे एचं 3. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जर तुम्ही निवडलं तर आपल्या जोड्या सर्व बरोबर येणार आहेत. त्यानंतर प्रश्न आहे योग्य पर्याय ओळखा. बघा भूदल जनरल, नौदल कॅप्टन, वायुदल एअर चीफ मार्शल, सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती, आणि त्यांनी परत आपल्याला काय दिले तर पर्याय दिलेले आहेत. आता यामध्ये बघा वायुदल एअर चीफ मार्शल हे सर्वोच्च प्रमुख असतात वायुदलाचे, हे बरोबर आहे. त्यानंतर सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती राष्ट्रपती असतात, म्हणजे डी बरोबर आहे, सी बरोबर आहे. ठीक आहे. आता भूदलचे प्रमुख असतात जनरल, पण नौदलाचे प्रमुख कॅप्टन नसतात, तर नौदलाचे प्रमुख असतात ॲडमिरल असतात. ठीक आहे. मग आता लॉजिकली काय आहे, ए, सी आणि डी. मग ए, सी, डी असा पर्याय कुठं आहे, पर्याय क्रमांक 3. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्या इथं घ्यावं लागेल, कारण कॅप्टन हे प्रमुख नसतात नौदलाचे. आपण इथं ते लक्षात घेणं गरजेचं आहे, म्हणून इथं पर्याय क्रमांक 3 असं उत्तर आपण घेऊयात. त्यानंतर महाराष्ट्रातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेबद्दल अयोग्य माहिती देणारा पर्याय शोधा. ठीक आहे. ग्रामपंचायत सदस्य संख्या किमान 7 ते कमाल 17 असते, बरोबर आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी ग्रामपंचायतीची सदस्य संख्या असते 7 आणि जास्तीत जास्त असते 17. त्यानंतर पंचायत समितीचा सचिव गटविकास अधिकारी असतो, हे पण बरोबर आहे, ज्यांना आपण BDO म्हणतो. म्हणजे दुसरं विधान पण बरोबर आहे, पण आपल्याला विचारले अयोग्य माहिती देणारं ना, मग आपल्याला हे काही उत्तर नाहीत आपले. जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान 50 ते 75 असते, तिसरं सुद्धा विधान बरोबर आहे. जिल्हा परिषदेचा सचिव मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. आता हे मात्र रॉंग आहे, कारण मुख्य कार्यकारी अधिकारी नसून तो असतो उपमुख्य कार्यकारी अधिकारी. ठीक आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतो, मुख्य कार्यकारी अधिकारी असतो प्रशासकीय प्रमुख असतो, प्रशासकीय प्रमुख असतो. सचिव कोण असतो, उपमुख्य कार्यकारी अधिकारी. म्हणून तांत्रिकदृष्ट्या चौथा पर्याय चुकीचा आहे, म्हणून त्यालाच उत्तर घ्या, कारण तोच अयोग्य माहिती देऊ लागला. त्यानंतर विधान परिषद हे सभागृह नाही. वरिष्ठ आहे का, तर आहे. कनिष्ठ आहे का, नाही. द्वितीय आहे का, तर आहे. कायमस्वरूपी आहे का, तर आहे. मग काय नाही, तर ते कनिष्ठ नाही. कनिष्ठ कोण आहे, विधानसभा आहे. कनिष्ठ कोण आहे, विधानसभा. आणि दुसरा पर्याय असला तर मग लोकसभा. आलं लक्षामध्ये. कारण विधान परिषदेला आपण वरिष्ठ म्हणतो, द्वितीय सभागृह म्हणता येईल विधान परिषदेला, आणि कायमस्वरूपी म्हणता येईल. कायमस्वरूपी याच्यामुळं की दर 2 वर्षांनी एकूण सदस्यापैकी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि पुन्हा नवीन येतात तिथं. ठीक आहे. म्हणून काय नाही विधान परिषद, तर कनिष्ठ नाही.
म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. नसणारच काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर भारताच्या राष्ट्रपतींची निवड करताना प्रत्यक्ष मतदानात खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे सदस्य सहभागी होत नाहीत? महानगरपालिकेचे होत नाहीत, त्यानंतर विधान परिषदेचे होत नाहीत, विधानसभेचे होतात. विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभा. बघा कोण कोण असतं राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये? विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभेचे निर्वाचित सदस्य, निवडून आलेले सदस्य. मग आता कोण नसतं? महानगरपालिका नाही, म्हणजे प्रश्नाच्या अनुषंगाने बोलू लागलो आपण, आणि विधान परिषद नाही, म्हणजे ए आणि बी नाही आहेत. मग ए आणि बी म्हणजे कोण नाही आहेत? तर पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. कारण विधानसभेचे असल्यामुळं जिथं जिथं सी आहे ते तो पर्याय कटला. खालीलपैकी कोणते उदाहरण गट पर्वताचे नाही? ब्लॅक फॉरेस्ट आणि सियरा नेवाडा आहे, हे तर गट पर्वताचे प्युअर उदाहरण आहेत, ब्लॅक फॉरेस्ट आणि सियरा नेवाडा. मेघालय पठार आणि सातपुडा हे पण गट पर्वताची उदाहरणं आहेत. हिमालय व रॉकी नाही. हिमालय आणि रॉकी हे वली पर्वत आहेत. हे कोणते येतं? हे वली पर्वत आहेत, म्हणून कोणतंच गट पर्वताचं उदाहरण नाही. 3, कारण विंध्य पर्वतसुद्धा गट पर्वत आहे. विंध्य पर्वतसुद्धा गट पर्वत आहे. मग कोण नाही? हिमालय आणि रॉकी. का नाही? कारण ते काय आहेत? वली पर्वत आहेत. मग गट पर्वताचं नसणारं उदाहरण आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर खालीलपैकी कोणते भूरूप नदीच्या कार्यातून निर्माण होणार नाही? नदीच्या व्ही आकाराची दरी निर्माण होते, ठीक आहे. सर्वात अगोदर घळई निर्माण होते, आणि ज्यावेळेस घळईचा ती झिजण्याची जी प्रोसेस आहे ती जर वाढत राहिली, क्षरणाची प्रोसेस जर वाढत राहिली, तर घळईचंच रूपांतरण कशामध्ये होतं? व्ही आकाराच्या दरीमध्ये. म्हणजे व्ही आकाराची दरी आहे, घळई पण नदीचंच भूरूप आहे, आणि धबधबा पण नदीचंच भूरूप आहे. कारण तिथं जर सचिद्र खडक आला तर तो खडक काय होतो? क्षरण पावतो. म्हणजे व्ही आकाराची दरी, धबधबा आणि घळई हे नदीचे भूरूप आहेत. तर यू आकाराची दरी ही हिमनदीचं भूरूप आहे, हिमनदीचं भूरूप आहे. म्हणून कोणतं निर्माण होणार नाही? पर्याय क्रमांक 2, ठीक आहे, यू आकाराची दरी. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील पर्यायापैकी अन्न साखळीतील प्राथमिक भक्षक कोणता आहे? प्राथमिक भक्षक, तर यामध्ये प्राथमिक भक्षक ठरेल हरिण. आपल्याला माहिती आहे जे साधारणपणे जे शाकाहारी आहेत, म्हणजे जे थेट वनस्पतींना खातात ते प्राथमिक भक्षक असतात, ठीक आहे. कारण ते नंतरचे जे आहेत ते, आता इथं पाहिलं तर वाघ हा झाला सर्वोच्च भक्षक, तो प्राथमिकमध्ये येणारच नाही कारण तो शाकाहारी नाही. मानव झाला मिश्राहारी, मिश्राहारी झाला, आणि वनस्पती झाल्या उत्पादक. प्राथमिक भक्षक कोण झाला? हरिण, पर्याय क्रमांक 2. योग्य पर्याय ओळखायचा आहे. सिस्मोग्राफ उच्च तापमान नाही. सिस्मोग्राफ कशासाठी असतं? ते असतं भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी. कारण उच्च तापमान मोजण्यासाठी पायरोमीटर असतं. उच्च तापमान मोजण्यासाठी काय असतं? पायरोमीटर असतं. आलं लक्षामध्ये? म्हणजे पहिली जोडी चुकली. आता इथं काय म्हणतो तो? पायरोमीटर समुद्र सपाटीपासूनची उंची. आता आपणच आत्ताच पाहिलं की पायरोमीटरनं उच्च तापमान मोजलं जातं, समुद्र सपाटीपासूनची उंची नाही. म्हणजे दुसरा पण पर्याय चुकला. समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी काय असतं? अल्टीमीटर असतं. अल्टीमीटर म्हणजे जे तुम्हाला तिसऱ्या पर्यायामध्ये दिलं आहे, इथंच चुकलं त्यांनी. लक्षामध्ये? भूकंपाची तीव्रता सिस्मोग्राफ असं पाहिजे होतं. म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबरच असणार आहे, कारण बॅरोमीटर हे हवेचा दाब मोजण्यासाठी उपयुक्त असणारं परिमाण आहे, ठीक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हेच बरोबर आहे, बाकीचे सर्व चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक 4 मात्र बरोबर आहे. त्यानंतर उद्योजकाने किंवा उद्योग समूहाने आपल्या नफ्यातील कमीत कमी 2% रक्कम
उद्योगांचे सामायिक दायित्व, ज्याला आपण CSR फंड म्हणतो, अंतर्गत समाज उपयोगी कामासाठी खर्च करावी असा शासनाचा आग्रह आहे. यासाठी खालील मदतीची त्यांच्याकडून अपेक्षा नसते म्हटले. ते CSR मधून कोणती अपेक्षा नसते? शैक्षणिक सेवा सुविधा पुरवणे हे असतं. आरोग्यविषयक सुविधा पुरवणे CSR मधून होऊ शकतं. हे गाव अथवा विभागाचा विकास करणे हे पण शक्य आहे. तरुणांना उद्योगधंदे सुरू करणे, आता हे तांत्रिकदृष्ट्या चूक आहे. कारण काय बघा, सरकार उद्योजकाकडून समाजासाठी सामाजिक बदल, ज्याला आपण सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अपेक्षित, सरकारला काय अपेक्षित आहे? सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. परंतु वैयक्तिक प्रत्येकाला व्यवसाय सुरू करून देणं हे काय तांत्रिकदृष्ट्या CSRच्या व्याख्येमध्ये बसतच नाही आहे ना. म्हणून यालाच उत्तर घ्या. 1, 2, 3 बरोबर वाटते. प्रश्न मोठा वाटतो, पण काळजीपूर्वक जर तुम्ही त्याचं वाचन केलं तर तुम्हाला ते निश्चितपणे उत्तर तुम्ही काढू शकले असते. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे नाही? कोणत्या संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा? बघा, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं जिनिव्हा येथे आहे. शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना, जिला आपण UNESCO म्हणतो, तर युनेस्कोचं पॅरिस इथं आहे. पॅरिस इथं. जागतिक कामगार संघटना ILOचं जिनिव्हा येथे आहे. जागतिक व्यापार संघटना WTOचं जिनिव्हा येथे आहे. म्हणजे 1 बरोबर आहे, 3 बरोबर आहे आणि 4 बरोबर आहे. मग जिनिव्हा येथे नाही म्हटले ना, तर नाही का? कारण युनेस्कोचं कुठं आहे? पॅरिसला आहे. म्हणून हेच चुकलं, म्हणजे तेच उत्तर बरोबर आहे. कारण जिनिव्हा येथे नसणारं ऑफिस नसणारी जी संघटना आहे ती आहे युनेस्को. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न आहे, विविध धर्माच्या संदर्भाने खालील पर्यायातील गटात न बसणारे पद कोणते? बघा, बायबल, अवेस्ता, सिनगॉग, त्रिपिटक. आता जेवढी माहिती आहे त्यावरून आपण एक गटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करूया. बायबल आपल्याला माहिती आहे ख्रिश्चनांचा पवित्र धर्मग्रंथ आहे. ठीक आहे. त्यानंतर अवेस्ता हा पारशी धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे आणि त्रिपिटक हा बौद्ध धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे. मात्र सिनागॉग जे आहे हा कुठला ग्रंथ नाही आहे, तर सिनागॉग जे ज्यू धर्मियांचं प्रार्थनास्थळ आहे. लक्षामध्ये हे काय आहे? प्रार्थना स्थळ आहे आणि बाकीचे धर्मग्रंथ आहेत. म्हणून कोण वेगळा आहे? पर्याय क्रमांक 3. त्यानंतर अयोग्य पर्याय कोणता आहे? हिमालय, ब्रह्मपुत्रा, तिस्ता, बंगालचा उपसागर. आता काय लॉजिक आहे? ब्रह्मपुत्रा आणि तिस्ता म्हणजे ब्रह्मपुत्रेची उपनदी तिस्ता आहे आणि ब्रह्मपुत्रा नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते आणि हिमालयात उगम पावते, असं लॉजिक आहे बघा. कारण प्रत्येकामध्ये एक समुद्र आहे आणि 2 नद्या आहेत आणि म्हणजे एक पर्वत आहे. बघा, सह्याद्री, गोदावरी सह्याद्रीत उगम पावते. गोदावरीची उपनदी मांजरा आहे आणि बंगालच्या उपसागराला मिळते. याच्यात बी लॉजिक आहे. सातपुडा, तापी, गिरणा. तापीची उपनदी गिरणा आहे, सातपुड्यात उगम पावते आणि अरबी समुद्राला मिळते. बरोबर आहे. तापी ही महाराष्ट्रातली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे ना, म्हणजे हे पण बरोबर आहे. ठीक आहे, हे पण बरोबर आहे. आता मैकल पर्वतात उगम पावते नर्मदा आणि चंबळ. आता इथपर्यंत बरोबर होतं, मैकल, नर्मदा आणि अरबी समुद्र. कारण नर्मदासुद्धा काय आहे? पश्चिम वाहिनी नदी आहे. भारतातली सर्वात लांब नदी पश्चिम वाहिनी. भारतातली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर नर्मदा. पण नर्मदेची उपनदी नाही चंबळ. लक्षामध्ये, चंबळ ही यमुनेची उपनदी आहे. कुणाची? यमुना नदीची उपनदी आहे चंबळ. त्यामुळं याच्यामध्ये एवढं रॉंग आहे. मग अयोग्य विचारले ना, म्हणून पर्याय क्रमांक 4 तुम्हाला अयोग्य निवडावं लागेल. त्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने सन _मध्ये चंद्रयान 1 मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले.
तर चंद्रयान 1 मोहीम यशस्वी प्रक्षेपित केली होती 2008मध्ये. आलं लक्षामध्ये. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 2013ला कोणती मोहीम? 2013ला मोहीम केली होती मंगळयान. मंगळयान लॉन्च केलं होतं. 2019ला चंद्रयान 2 आणि 2023ला चंद्रयान 3. ठीक आहे. जे आपण दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँड केलं होतं ना यान. ठीक आहे. त्यामुळं ह्या डेट्स, 4ही डेट्स महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्ही थोडं लक्षात ठेवा. त्यानंतर खालील विधाने कोणत्या वनस्पती गटाची माहिती देतात? या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात. मूळ, खोड, पान, फुले असे विशिष्ट अवयव नसतात. या वनस्पतीचे शरीर प्रामुख्याने मऊ व तंतुरूपी असते. कट मेथडनं जा. बघा, अँजिओस्पर्मी म्हणजे सपुष्प वनस्पती. हा पर्याय तर कटलाच, कारण सपुष्प म्हणलं की फूल आलं, फळ आलं, खोड आलं, जमिनीवर वाढतात, म्हणजे पर्याय 4 तर कटलाच. आता पर्याय 3 टेरिडोफायटा. हा पण पर्याय कट होईल, कारण टेरिडोफायटामध्ये छोटे छोटे मूळ, खोड, पानं, फळ, म्हणजे थोडक्यामध्ये मूळ, खोड, पानं असतात आणि सहवनीभूती पण असतात, म्हणजे हा पण कटला. आता ब्रायोफायटा आपण याच्यामुळं कट करू शकतो, कारण ब्रायोफायटामध्ये वनस्पती ज्या असतात ना, ह्या जमिनीवर पण येतात आणि पाण्यामध्ये पण येतात, म्हणजे इथं उभयचर वर्गातल्या वनस्पती असतात ब्रायोफायटामध्ये, म्हणून हा पण पर्याय कट होऊ शकतो. म्हणजे थॅलोफायटाचीच वैशिष्ट्ये आहेत ही, की प्राण्यामध्ये आढळतं. म्हणजे शैवाल एक उदाहरण आहे मुख्य. शैवाल मूळ, खोड, पान, फुले विशिष्ट अवयव नसतात. या वनस्पतीचे शरीर प्रामुख्याने मऊ व तंतुरूपी असते. थॅलोफायटा म्हणजेच काय? शैवाल. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर कोणता रोग एडिसी इजिप्ती या डासामार्फत पसरतो? तर तो आहे डेंग्यू. डेंग्यू एडिसी इजिप्ती मार्फत पसरतो. मग त्याच्यामध्ये डेन 1, 2, 3, 4 असे विविध विषाणूमुळे तो आजार होतो. बर्ड फ्लू. बर्ड फ्लू म्हणजे H5N1 या विषाणूमुळे होणारा आजार आहे. पक्ष्यामध्ये आढळतो तो. स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लू हा H1N1 या विषाणूमुळे होतो. आणि कोविड आपल्या सर्वांना माहिती आहे, कोविड-19 हा पण विषाणूमुळेच होतो. त्यानंतर नेक्स्ट, उष्णता मिळाल्यानंतर आयोडीनचे स्थायूरूप खडे वितळत नाहीत, तर त्यांचे थेट वायू रूपामध्ये रूपांतर होते. या अवस्थांतराला डॅश डॅश असं म्हणतात. बघा, कोणत्याही पदार्थाला उष्णता दिली तर तो वितळतो, म्हणजे त्याचं द्रव होतं. परंतु ते काय म्हणालेत बघा, उष्णता दिल्यानंतर आयोडीन एक उदाहरण घेतलं त्यांनी, स्थायूरूप खडे वितळत नाहीत, ते डायरेक्ट वायू, म्हणजे एक अवस्थाच गायब होती. तर याला काय म्हटलं जातं? तर याला म्हटलं जातं संप्लवन. या प्रोसेसला काय म्हटलं जातं? संप्लवन असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग तर कपूरसुद्धा नाही, कापूर आपण जाळतो ना, कापूर, आयोडीन, तर याच्यामध्ये कोणती अवस्था असते? ही संप्लवन. स्थायूचं डायरेक्ट वायूत रूपांतर होण्याची प्रोसेस म्हणजे संप्लवन. का? कारण बाष्पीभवन म्हणजे काय? तर बाष्पीभवन म्हणजे द्रवरूप पदार्थाचं रूपांतर वायुरूपात होतं, म्हणजे द्रवाचं वायुरूप होणे म्हणजे बाष्पीभवन. संघनन म्हणजे काय? वायूचं द्रवात रूपांतर होणे, म्हणजे जे पाऊस पडण्याची प्रक्रिया ती संघननाची आहे. आणि विलयन म्हणजे काय? स्थायूचं द्रवामध्ये रूपांतर होणे, म्हणजे बर्फापासून पाणी होणे. ठीक आहे. इथं तुम्हाला स्थायूतून डायरेक्ट वायू, तर ते आहे संप्लवन. मग आयोडीन असेल किंवा ती डांबर गोळी असेल किंवा ते कपूर असेल. त्यानंतर भरती ओटी होणे किंवा घड्याळाच्या काट्याचे फिरणे. भरती ओटी होणे किंवा घड्याळाच्या काट्याचे फिरणे हे या प्रकारचे बदल आहेत. भौतिक बदल आहेत का हे? नाही, कारण भौतिक बदलामध्ये पदार्थाचे गुणधर्म बदलत नाहीत आणि तो बदल पुन्हा मूळ स्थितीमध्ये आणता येतो. म्हणजे भौतिक बदल म्हणजे कोणतं उदाहरण आहे? बर्फाचे पाणी होणे.
रासायनिक बदल आहे का? हा नाही. रासायनिक बदल म्हणजे नवीन पदार्थ तयार होतो या बदलामध्ये, अगदी सहज मूळ पदार्थ परत मिळवता येत नाही. जसं आता टोमॅटो पिकणे, आता टोमॅटो पिकला समजा, तर त्याला परत कच्चं बनवता येईल का? नाही. म्हणजे कोणता बदल झाला? रासायनिक. आवर्ती बदल आहे का? हा यस. आवर्ती बदल म्हणजे काय? जे बदल ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येतात. ठीक आहे. तर उदाहरणार्थ दिवस रात्र, पुन्हा रात्र होणे, परत दिवस होणे, किंवा भरती ओटी बरोबर ठराविक कालानंतर येते ना, किंवा घड्याळ्याचे काटे बरोबर ठराविक कालानंतर त्या स्थितीमध्ये जातात, तर अशा बदलांना म्हणायचं आवर्ती बदल. ठराविक काळानंतर होणारे आवर्ती बदल. आणि जे बदल ठराविक काळानंतर पुन्हा कधी होतील हे सांगता येत नाही, खात्री देता येत नाही, तर ते अनावर्ती बदल. म्हणजे उदाहरण कोणतं? आता भूकंप कधी होईल म्हणून सांगता येईल का? नाही सांगता येईल. वादळ कधी येईल म्हणून सांगता येईल का? नाही सांगता. म्हणजे भूकंप, वादळ हे अनावर्ती बदल आहेत. ठीक आहे. इथं पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. विसंगत विधान शोधायचं आहे. 20 हर्ट्झपेक्षा कमी वारंवारतेचा ध्वनी म्हणजे अवश्राव्य ध्वनी होय. बरोबर आहे. भूकंप होण्यापूर्वी पृथ्वीच्या पृष्ठभागाची कंपने अवश्राव्य ध्वनी निर्माण करतात. हे पण लॉजिकली बरोबर आहे. 20,000 हर्ट्झपेक्षा अधिक वारंवारतेच्या ध्वनीला श्राव्यातीत ध्वनी म्हणतात. हे पण बरोबर आहे. अल्ट्रासाऊंड बरोबर आहे. श्राव्यातीत ध्वनी मानव अगदी सहज ऐकू शकतो. हे रॉंग आहे. हे रॉंग आहे. मानव ऐकू शकत नाही. कारण मानव कोणता ध्वनी ऐकू शकतो? मानवी कान ऐकण्याची ध्वनी क्षमता किती आहे? 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झच्या दरम्यान, या दरम्यानच तो ऐकू शकतो. ना तो 20,000 हर्ट्झपेक्षा जास्तचा ऐकू शकतो, ना तो 20 हर्ट्झपेक्षा कमी ऐकू शकतो. लक्षात, या दरम्यानच तो ऐकू शकतो. हे पण तुम्ही थोडंसं लिहून घेऊ शकता. रॉंग कोणतं आहे? पर्याय 4 उत्तर आहे, कारण आपल्याला विसंगत विचारलं होतं. विविध बलाचे प्रकार आणि उदाहरणे आहेत बघा. बलाचे प्रकार आणि उदाहरणे. बैलगाडी ओढणे स्नायुबल साहजिकच आहे. बैलांना स्नायूची ताकद ते लावतात. म्हणजे याचा दुसरा पर्याय कुठं कुठं आहे? पर्याय क्रमांक 1 मध्येच आहे. नंतर पर्यायच नाही बघा. मिळालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. मग लगेच आपल्याला क्रेनने वस्तू उचलणे म्हणजे चुंबकीय बल होईल. ताणकाट्याने वजन करणे म्हणजे हे गुरुत्वीय बल होईल, म्हणजे C3 होईल. आणि सायकलला ब्रेक लावणे म्हणजे घर्षण बल होईल. घर्षण होईल, ते घर्षण बल. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 जर निवडला तर तुमच्या सर्व जोड्या बरोबर येऊन जातील. त्यानंतर रॉकेटमध्ये इंधन म्हणून कशाचा उपयोग केला जातो? द्रवरूप नायट्रोजनचा का? नाही. हे कूलिंग प्रोसेस, जिथं जिथं थंड ठेवायचं तिथं आहे. द्रवरूप कार्बन डायऑक्साईड द्रवरूप आग विझवण्यासाठी उपयुक्त ठरतो काही प्रमाणामध्ये. दुधाचे पदार्थ थंड, म्हणजे हे पण नाही. इथं सायक्रोमायसिस किण्व, हे आता किण्व आपल्याला म्हणलं की माहिती, बेकरी उत्पादन, त्याच्यानंतर मद्य निर्मिती. ठीक आहे. आणि द्रवरूप हायड्रोजन, हे उत्तर मात्र बरोबर आहे. आपल्याला यावरूनच लक्षात घ्यायला पाहिजे की हायड्रोजन हा एक खूप मोठा शक्तिशाली इंधन आहे. रॉकेट प्रक्षेपणासाठी जी सगळी शक्ती पॉवर लागते ते द्रवरूप हायड्रोजनमध्ये असते. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर नेक्स्ट, प्रामुख्याने कोणती संस्था संगणकीय नकाशा प्रणालीमध्ये अक्षवृत्त व रेखावृत्त यांचा वापर करत नाही म्हटलं या? बघा, GIS करते, ज्याला आपण जॉग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणतो, नकाशे तयार करताना ती वापरते. GPS पण, ज्याला आपण ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम म्हणतो, जागतिक स्थान निश्चिती प्रणालीमध्ये अक्षवृत्त रेखावृत्ताचा साहजिकच उपयोग होतो. विकिपीडियामध्ये होत नाही बघा, कारण विकिपीडिया एक काय आहे? हे माहिती कोश आहे ना. नकाशा प्रणाली ही एक नकाशा प्रणाली तयार करणारी संस्था नाही आहे. भुवनमध्ये होतो ना. भुवन कोण आहे? भुवन हे एक जिओ पोर्टल आहे इस्रोचं. आपल्या भारतीय उपखंडाचे नकाशे आणि स्थान दर्शवण्यासाठी भुवनमध्ये अक्षवृत्त आणि रेखावृत्ताचा वापर होतो. म्हणजे 4थं बरोबर आहे. रॉंग कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3. आणि शेवटचा प्रश्न आहे, नकाशाशी संबंधित रंग पद्धतीचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते? तर बघा, रंग पद्धतीचं वैशिष्ट्य कोणतं म्हणते ते? ही समोच्च रेषावर आधारित असते का? हो. पर्याय एकच उत्तर आहे. कारण नकाशामध्ये उंचीनुसार विविध रंग दिले जातात, जे समोच्च रेषामधील जागेत भरले जातात.
कारण बघा, या पद्धतीत कृत्रिम उपग्रहाची मदत घेतली जाते का? नकाशा निर्मितीसाठी घेतली जाते, पण रंग पद्धतीसाठी नाही ना. म्हणजे लॉजिकली दुसरं चुकलं. या पद्धतीमध्ये जलभागासाठी हिरवा नाही, जलभागासाठी निळा असतो आणि लगतच्या जमिनीसाठी हिरवा असतो. फिक्कट वगैरे तो वापरला जातो. वरील योग्य असे म्हणता येणार नाही, म्हणजे पहिलंच योग्य आहे. अशा पद्धतीनं आपण येणाऱ्या एक्झामसाठीचे एक सराव 30 प्रश्न पाहिले परिसर अभ्यासाचे. ठीक आहे. जर तुम्हाला अजून याच प्रकारच्या टेस्ट सोडवायच्या असतील, अशा प्रत्येक सब्जेक्टच्या सराव व ओल्ड, तर तुम्ही आपलं हे ॲप डाउनलोड करा ओएसिस करिअर पॉईंटचं. ज्या ॲपमध्ये तुम्हाला 2013 पासून ते आतापर्यंतच्या ओल्ड पण टेस्ट सिरीज अवेलेबल करून दिल्यात आणि सराव पण टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहेत. लक्षामध्ये तुम्ही आपलं ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर आपले जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ते सुद्धा जॉईन आणि फॉलो करा. धन्यवाद.